नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाकातले रव्याचा लाडू बनवतो. इथं मी बारीक रवा घेतला आहे आणि आता तो चांगला मीडियम गॅसवरती खरपूस असा भाजून घेणार आहे. बघा, असा थोडासा चॉकलेटी कलरसारखा आला ना की नंतर आपण ह्याला चांगलं बघा असं ना जास्त तेल घालून जरा भाजायला लागतो. हा तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकताय. मी इथं तेल वापरले आणि तेलात असं खरपूस भाजून घेतला आहे. इथं मी 1 किलो रवा घेतलेला आणि त्याच्यामुळे मी अर्धा भाजून घेते. अगोदर अर्धा टाकलेला आणि त्याच्यानंतर अर्धा असा दोन वेळा हा भाजून घेतला आहे. मी खरपूस भाजते. बघा, मीडियम गॅसवरती असा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे कसं रव्याचा लाडू एकदम छान लागतात खायला. आता हे बघा, मी असे मीडियम गॅसवरती चांगला खरपूस भाजून घेणार आहे. हा बघा, आता आपला रवा असा भाजला आहे. आता हा काढून घेऊन ना तर दुसरा अर्धा राहिलेला रवा मी इथं भाजून घेणार आहे. हे बघा, असा थोडासा कलर चेंज झाला ना की लगेच आपण ह्याला काढून घेणार आहे. आपल्याला जास्त लालसर पण करायचं नाही आहे, कारण मग पांढरे शुभ्र लाडू असे तयार होत नाहीत, मग लाल दिसतात. हे बघा, हा दुसरा आहे ना तो पण मी भाजून घेते चांगला खरपूस. आता बघा, इथं मी सगळा रवा काढून शिना थंड करायला ठेवला आहे. आता ज्या टोपानं मी रवा घेतला होता त्याच टोपानं मी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये ना इथे मी माझ्या इथं ग्लास आहे, त्या ग्लास भरून पाणी टाकलं आहे. म्हणजे 1.5 ग्लास मी इथं पाणी टाकलं आहे. इथं 1 किलोच्या रव्याचा लाडू मी बनवते. बारीक रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 पाव साखर घेतली आहे. इथं वेलची पूड घेतली आहे बारीक करून शिना. हे बघा, त्याची तयारी अगोदरच करून घ्यायची, कारण मग पाक आला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये वेलची टाकावी लागते. आणि हे ना एकदम फास्ट गॅस केला आहे मी आणि त्याच्यावरती हे साखर अशी विरघळून घेणार आहे. इथं मी 1.5 ग्लास पाणी टाकले आणि हे पूर्ण साखर विरघळून आता ह्याचं आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, असं ढवळत राहायचं. इथं बघा, चांगली उकळी फुटली आता पाकाला. अजून आपला हा पाक आलेला नाही आहे. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीनं हा पाक येतो. ह्याला मला चांगलं 20 मिनटं गेली या पाकाला यायला. थोडा वेळ जातो पण छान होतो लाडू, पण एकदम छान बनतात, मऊसूत होतात. हे बघा, आता आपला मी एका बाजूला पाणी गरम ठेवलं आहे करत, कारण जर आपल्याला असं वाटलं की लाडू वळताना खूप त्रास होते, कारण एकट्याने लाडू वळायचे म्हटलं की थोडा वेळ जातो त्याला, मग त्यासाठी मी थोडंसं पाणी ठेवलं आहे. कधी गरज पडते कधी पडत नाही. रवा बारीक मोठा असेल तर त्याच्यावर आपल्याला ते ठरवावं लागतं. हे बघा, आता इथं आपला पाक आहे ना होतच आला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे असं वर उचललं ना की उलताना ना की त्याच्यावरती अशी एक तार अशी तयार होते. बघा, मला दिसतच असेल, अशी एक तार तयार होते. किंवा मी तुम्हाला हातानं पण दाखवते. आपण चमच्यानं एका प्लेटमध्ये पाणी घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 टिपकी अशी सोडून बघूया. 1 टिपकी सोडली ना ती जाग्यावरती राहायला पाहिजे आणि हे बघा अशी तार लोंबायला पाहिजे, म्हणजे मग आपला पाक तयार झाला असं समजायचं आपण. आणि त्याच्या पाण्यामध्ये आपण जे पाक ओतला होता ना तो असा पसरला नाही पाहिजे, एका जागेवर गोळी राहिली पाहिजे. हे बघा, हाताला पण तुम्हाला दिसते एक तार झालेली, तर आपण समजून जायचं की हा पाक आपला आत्ता तयार झाला आहे म्हणून. आता 1-2 मिनटासाठी मी अजून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आणि नंतर हे पातेला मी खाली उतरून घेणार आहे. हे बघा, बोटाला बघा तुम्हाला दिसते एक तार झालेली. असे हात चिकटतात एकमेकाला जर 1 तारी पाक असेल तर. आपल्याला 1 तारीच पाक बनवायचा आहे. जास्त आपण कळीच्या लाडवाला बनवतो तसा पाक नाही बनवायचा रव्याच्या लाडूला. आता इथं प्लेटमध्ये बघा मी पाक ओतला तो एकाच जागेवर राहिला आणि ह्याची गोळी तयार होते. बघा, पसरत नाही आहे. म्हणजे आता आपला हा पाक तयार झाला आहे. आता ह्याला मी खाली उतरून घेते आणि आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहे मी पहिल्यांदा. हे पटपट जरा करायचं, कारण हे पाक जर थंड झाला ना परत लाडू व्हायला खूप त्रास देतात, म्हणून शिना पटापटा हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा रवा आहे बघा, हा मी ह्याच्यात ओतून घेते आणि हलवून चांगला घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यात गुटिया होऊन द्यायच्या नाहीत आपल्याला बिलकुलच. हे बघा, पटापट असं हलवून घ्यायचं. हे तुम्हाला आता बघा मी हलवल्यानंतर जरा अशी पातळ दिसेल, पण हा रवा आहे ना सगळे हे पाक नाही वसून घेतो आणि लाडू पण चांगले होतात. बघा, हे बघा, हे तुम्हाला जरा अशी पातळ दिसते, पण ह्याच्यावरती एक ताट ठेवून जर आपण थोडंसं वाफ दिली ना की पूर्ण असं पाक आहे ना त्या रव्यामध्ये पूर्ण मुरला जातो. तुम्हाला मी दाखवते. ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, मनुका, काजू असं टाकू शकता. हे बघा, आता ह्याला मी 2 मिनटासाठी ना झाकून ठेवणार आहे परत ह्याच्यावर.
आता हे बघा, हे ताट झाकून ठेवलं आहे बघा, पूर्ण रव्याने हे पाक वसून घेतला आहे. आता ह्याचे लाडू बांधायचे, हे गरम गरमच लाडू बांधायचे, म्हणजे हा जर म्हणजे पटापट जातात. नंतर थंड झालं की हा पूर्ण पाक वसून घेतो, मग कोरडे पडतात. हे बघा, असे मी लाडू बांधून घेणार आहे आता ह्याचे. खायला खूप छान लागतात आणि सॉफ्ट पण होतात खूप. हे बघा, आता अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतलेत. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्की ह्या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.